नमस्कार, आपण पाहत आहे SR24 न्यूज। राहुरी तालुक्यातील कणगर येथे घरातून बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा मृतदेह शेतात आढळून आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। सदर तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस तपासात व्यक्त करण्यात आलाय। विठ्ठल नामदेव घाडगे, वय वर्ष 40, कणगर तालुका राहुरी, हे दिनांक 17 मार्च रोजी अचानक घरातून बेपत्ता झाले होते। त्यांच्या नातेवाईकांनी दिवसभर परिसरात शोध घेतला, मात्र त्यांचा काहीच मागसूम लागला नव्हता। दरम्यान दिनांक 18 मार्च 2026 रोजी सकाळच्या सुमारास कणगर येथील एका शेतात विठ्ठल घाडगे यांचा मृतदेह आढळून आला। ही माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना तात्काळ रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णालयातून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं। त्यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। प्राथमिक तपासात विठ्ठल घाडगे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं समोर येत आहे। मृत विठ्ठल घाडगे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, आई, भाऊ आणि भावजे असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनामुळे कणगर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेळके करत आहेत। SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।